माणगाव तालुक्यातील निजामपूर येथे मागील 2 ते 2.5 वर्षांपूर्वी खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर शहरात प्रसाद गुरव व अन्य नेते यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश कार्यक्रमादरम्यान सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान निजामपूर यांना क्रुझर रुग्णवाहिका देण्यात आली होती। मात्र गेल्या 14 महिन्यांपासून ही रुग्णवाहिका गायब आहे, असं मत निजामपूर विभाग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी न्यूज अनकट सोबत बोलताना व्यक्त केले। सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून बंडाशेठ गुरव यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला आणि त्यांच्या मागणीनुसार सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानच्या कडून ही ॲम्ब्युलन्स निजामपूर विभागासाठी लावली होती। जवळजवळ ती 6 महिने कार्यरत होती। त्याच्यानंतर दत्तूशेठ पवार यांचा चिरंजीव स्वर्गवासी रामदास दत्तूशेठ पवार याचा अपघात झाला आणि त्याच्या अपघाताच्या वेळेस त्याला बघण्यासाठी काही ती ॲम्ब्युलन्स घेऊन माणगावमध्ये आले होते आणि माणगावमध्ये ज्या दिवशी तिचा ह्या काळ नदीच्या पुलावर ॲम्ब्युलन्स खाली जाताना त्या खड्ड्यामुळे थांबली आणि त्या दिवसापासून ती ॲम्ब्युलन्स आजपर्यंत गायब आहे। गेले कित्येक दिवस सुनील तटकरे यांनी माझ्याजवळ, खासदार साहेबांनी माझ्याजवळ विचारपूस केली। त्यावेळेस मी त्याला सांगितलं ती बंड्याशेठ यांच्याकडे ताब्यामध्ये होती, पण आतापर्यंत ती काय मला मिळाली नाही। मी बंड्याशेठकडे चौकशी केली असता ते म्हटले अरे नाही, ती अजून देखील काय ते नादुरुस्त आहे। तरी आम्ही देखील अपेक्षा करत होतो की बाबा ती लवकरात लवकर सेवेत येईल। तुम्हाला माहिती असेल की दिघी पुणा हायवे शनिवार रविवार किंवा एखादा मधला सुट्टीचा वार असेल तो खूप भीडमध्ये चालतो आणि नाहक जिथे ते छोटे मोठे अपघात घडतात त्यावेळेस लोक देखील आम्हाला वारंवार फोनच्याद्वारे किंवा विचारले जातं की आपली ॲम्ब्युलन्स कुठे। तर मी बराच वेळा हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला, पण आजपर्यंत मला देखील ते यश आलं नाही तिला कार्यरत आणण्यासाठी।